लोकांनी सोन्याची सरी घातली म्हणून आपण काय दोरी घेऊन फाशी घ्यायची का, असं आमच्या आईचं नेहमीचं बोलणं असायचं. जसं आपलं घर आहे, जसं आपल्याला दिलं जसं आपली परिस्थिती, त्यानुसार आपल्याला राहायला शिकायला पाहिजे, असं नेहमीच ती म्हणायची. आता 9 वर्ष लग्न झाल्यानंतर, त्यातले 7 वर्ष दिल्लीला राहिल्यानंतर 1-1.5 वर्ष झालं मुंबईला आलो. तर दिल्लीहून गावाला यायचं असलं की आम्हाला खूप जरा विचारच करावा लागायचा. त्यावेळेस आईला खूपदा असं वाटायचं यावं राहावं, पण इतक्या लांबून येणं जाणं सोपं नसायचं. आणि एकटीला यायचं म्हणलं तर एकटीला काही सोडायचं नाही. नवीनच लग्न झालं होतं, त्याच्यानंतर मुलगा झाला आणि लेकरांना घेऊन कसं यायचं, म्हणून तितक्या लांबून काही येणं होत नव्हतं. पण आता इथं मुंबईला आल्यास खूप जास्त जावं असं वाटतं. पण दरवेळीस वेळ सारखीच असते असं होत नाही. असो, आपली परिस्थिती जसं असेल तसं राहायला यायला पण पाहिजे. सकाळी सकाळी आज इथं 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून मस्त असे धिरडे बनवले होते. त्याच्यामध्ये जिरे कोथिंबीर चिरून टाकली होती. अर्ध्या बेसनमध्ये इथं मिरची टाकली होती आणि अर्धे सपक काढून या मुलांसाठी देखील बनवले ते. खूप जास्त टेस्टी असे नाश्त्यासाठी बनतात. त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. रोज रोज स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. आज काय वरणच घातलं होतं. तूप पण करायचं होतं, लागलीच इथं तूप करायला देखील घेतलं होतं. संध्याकाळी 10 दिवसाच्या साईमध्ये इथं चमच्यावर दही टाकून बाहेर काढून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर सकाळी मोठ्या डब्यामध्ये टाकून त्याला असं फेटायला घेतलं. थंड पाणी फ्रीजमधलं 1 बाटली मोठी टाकून दिली त्याच्यामध्ये आणि चांगलं फेटल्यानंतर इथं मलाई अशी निघली होती. 10 दिवसाच्या साईची इतकी जास्त मलाई निघली होती की मला सुद्धा विश्वास बसेन असं झाला होता. दरवेळेस मी करते पण फेटत वगैरे नाही. पण आता उन्हाळ्याचे दिवस आलेत तर ताकासाठी मुद्दामच असं काढून ठेवलं होतं बाहेर आणि त्याच्यामुळे इथं ताकसुद्धा झालं होतं आणि मलाईसुद्धा निघली होती. तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही देखील ट्राय करू शकता. रात्री साईसोबत थोडंसं दही टाकून बाहेर ठेवायचं आणि सकाळी त्याच्यामध्ये पाणी टाकून इथं आपण ताक देखील बनवू शकतो. चलो बाय, आजच्यासाठी एवढंच.